26 जानेवारी 2025ला बदल होणार या राशीमध्ये. कोणत्या आहेत ह्या राशी नक्की बघूया. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. 2025 हे वर्ष लवकरच सुरू होणार आहे. यावर्षी अनेक मोठे ग्रह त्यांच्या राशी बदलतील, ज्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर होऊ शकतो. वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारीत ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार काही राशींना भरपूर धनलाभ मिळू शकतो. जानेवारी 2025 मध्ये ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास ग्रहांचा राजा सूर्य 14 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करेल. याशिवाय 4 जानेवारीला बुध धनु राशीत आणि 24 जानेवारीला मकर राशीत, 27 जानेवारीला शुक्र मीन राशीत आणि 21 जानेवारीला मंगळ मिथुन या राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत कोणत्या न कोणत्या ग्रहाचा संयोग होईल. त्यामुळे शुभ आणि अशुभ तर योग येणारच होतीलच. या ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास शनी कुंभ राशीत राहून मीन राशीत आणि केतू कन्या राशीत असेल. शनीमुळे त्रिकोणी राशीत राहिल्याने शशायोग राजयोग तयार होईल. राहू आणि शुक्र मीन राशीत एकत्र राहून लंपट योग तयार होईल. मकर राशीत बुध आणि सूर्य यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होईल. यासह 28 जानेवारीला मकर राशीत सूर्य, चंद्र आणि सूर्य यांच्यावर युतीमुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. जानेवारीमध्ये तयार झालेल्या शुभ योगांमुळे या राशींना बंपर लाभ मिळू शकतो. जानेवारीमध्ये शुभ योगांमुळे या राशींना मिळणार आहे भरपूर लाभ. तर त्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेण्याआधी तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मेष राशी. मेष राशीबद्दल अशी विशेष माहिती आपल्यासमोर आली आहे. मेष राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना खूप खास असणार आहे. प्रदीर्घ काळ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. यासह तुम्ही अडकलेले पैसे परत मिळू शकता. पैशाची संबंधित समस्या आता संपू शकतात. नवीन वर्षाचा पहिला महिना नोकरदारांसाठी खूप खास असणार आहे. तुमचे काम पाहता उच्च अधिकारी पदोन्नतीसह पगारी वाढीचा विचार करू शकतात. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. घरात सुख शांती नांदेल. चला तर मग दुसरी रास कोणती आहे बघूया. मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना खूप खास असणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठा फायदा होणार आहे. व्यवसायातील नफा मिळवण्याची शक्यता खूपच मोठी आहे. आर्थिक स्थिती खूप चांगली आहे. जानेवारी महिना व्यावसायिकांसाठी खूप खास असणार आहे. त्यांना अनेक नवीन संधी मिळू शकतात, ज्याद्वारे तुम्ही मोठा नफा मिळवण्यात यशस्वी होऊ शकता. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. तिसरी रास कोणती आहे ते बघूया. चला तर मग सांगते तिसऱ्या राशीविषयी माहिती काय आहे. सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना चांगला जाणार आहे. नोकरदार लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक रस राहील. यासह बौद्धिक क्षमता वाढेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. सहलीचे नियोजन करू शकता. चला तर पुढची रास कोणती आहे बघू शकतात. कन्या रास आहे. या कन्या राशीमध्ये तिचं विशेष महत्त्व काय सांगितलं आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी वर्षाचा पहिला महिना जानेवारी हा आनंदाचा असणार आहे. बेरोजगारांसाठी नवीन नोकरीच्या अधिक संधी मिळू शकतात. तुम्हाला पदोन्नतीसह पगार वाढ मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही कुटुंब आणि मित्रांबरोबर सहलीचा प्लॅनही होऊ शकतो. पुढची रास कोणती. चला तर पुढची रास आहे तूळ. तूळ राशीसाठी विशेष काहीतरी महत्त्व दिलेलं आहे, मी तुम्हाला सांगते. तूळ राशीच्या लोकांसाठी जानेवारी 2025 हे नवीन चांगले जाणार आहे. तुम्हाला या काळात भौतिक सुख मिळू शकते. यासह तुम्ही काही शुभ कार्यात सहभागी होऊ शकतात. समाजात मान सन्मान वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे लव लाईफ चांगली होणार आहे. वैवाहिक जीवनात समस्या संतुष्ट